मकर राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे। या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देते, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। मकर राशी, जे लोक बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला राहणार आहे। त्यांना नोकरीबाबत चांगली बातमी मिळेल। त्यांना हवी असलेली नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेलच, शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढेल। तथापि यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असेल। या आठवड्यात तुमच्या सामाजिक जीवनात थोडा संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो। तुमचे विचार मित्र आणि नातेवाईकांवर लादण्याची प्रवृत्ती संघर्षाला कारणीभूत ठरू शकते। अशा वागण्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते आणि लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात। तुम्ही स्वतःच्या मतांइतकेच गांभीर्याने इतरांचे मत ऐकणे चांगले आहे। या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शुभ संकेत आहेत। अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीत अचानक चढउतार येऊ शकतात। स्पर्धा परीक्षा किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद मिळतील। आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि सर्जनशील असणार आहे। 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी चंद्र वृषभ राशीत प्रेम, मुले आणि शिक्षणाच्या 5व्या भावात उच्च स्थानी असेल। हे संक्रमण तुमची बुद्धिमत्ता आणि प्रेमाला शिखरावर नेईल। तर 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल, जिथे तो देवगुरु गुरुशी संयोग होऊन गजकेशरी राजयोग तयार करेल। हा 6व्या भावाचा योग तुमच्या विरोधकांना पराभूत करेल हे निश्चित आहे। तर 27 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत असेल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा सुवर्ण होईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंगळ तुमच्या लग्नात उच्च स्थानी आहे, ज्यामुळे तुम्ही एक सुपर वुमन बनता। तर दुसऱ्या भावात सूर्य, राहू, शुक्र आणि बुध यांचा मोठा प्रभाव आहे। शनी 3ऱ्या भावात आहे। मकर राशीच्या महिलांसाठी हा आठवडा उत्साह आणि वचनबद्धतेने भरलेला असेल। 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी 5व्या घरात असलेला उच्च चंद्र तुमच्या प्रेमजीवनात भर घालेल। या 2 दिवसात अविवाहित महिलांना भावी जोडीदाराकडून प्रस्ताव येऊ शकतो। तुम्हाला अत्यंत आकर्षक आणि चुंबकीय वाटेल। तथापि तुमच्या लग्नात उच्च असलेला मंगळ तुम्हाला थोडासा वर्चस्व गाजवणारा किंवा तात्पुरता रागीट बनवत आहे। करिअरच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला नेतृत्वासाठी योग्य स्थितीत आणत आहे। लग्नात उच्च असलेला मंगळ तुम्हाला अढळ धैर्य आणि उल्लेखनीय निर्णय घेण्याची क्षमता देत आहे। 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी 6व्या घरात तयार होणारा गजकेशरी योग नोकरी करणाऱ्या महिलांसाठी विशेषतः अनुकूल आहे। जर तुमची मुलाखत असेल, तर कोर्ट केस असेल किंवा कामावर शत्रूकडून त्रास होत असेल, तर या काळात तुम्हाला जबरदस्त विजय मिळेल याची खात्री आहे। हा आठवडा अनपेक्षित आर्थिक लाभाचा आठवडा आहे। दुसऱ्या घरात सूर्य, शुक्र, बुध आणि राहू यांच्याशी जोरदारपणे जोडलेला आहे। अचानक आर्थिक लाभ, प्रलंबित निधीची सुटका आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्यासाठी हे संयोजन शक्तिशाली आहे। 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो। मकर राशी, हा आठवडा स्थिर राहील। संयम, चांगले काम आणि स्पष्ट विचारसरणीमुळे तुम्ही जबाबदाऱ्या सहजतेने हाताळू शकाल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात लहान पण लक्षणीय सुधारणा होतील। या आठवड्यात जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतील, परंतु परिणाम हळूहळू सुधारतील। काम आणि कुटुंबाचे व्यवस्थापन करताना तुम्हाला अधिक संतुलित वाटेल। प्रामाणिक संभाषणांमुळे ताण कमी होईल। नियोजन करण्यासाठी थोडा वेळ काढा। शांत राहा आणि सातत्यपूर्ण लहान पावले सकारात्मक परिणाम देतील यावर विश्वास ठेवा। प्रेमामध्ये शांती आणि आदर राहील। जर तुम्ही नातेसंबंधात असाल, तर जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने जवळीक वाढेल। धीराने ऐकल्याने किरकोळ गैरसमज दूर होतील। अविवाहित मकर राशीच्या लोकांना दबावाशिवाय चांगल्या संभाषणांचा आनंद मिळेल। भावनांमध्ये घाई करू नका। छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे, प्रामाणिकपणाने एकत्र वेळ घालवणे यामुळे विश्वास निर्माण होतो आणि हळूहळू नातेसंबंध मजबूत होतात। कुटुंबाचा पाठिंबा कायम राहील, ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित आणि भविष्यासाठी आशावादी वाटेल। कामाच्या ठिकाणी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक असेल। तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, परंतु तुमची शिस्त प्रगती करण्यास मदत करेल। वरिष्ठांना तुमचे विश्वासार्ह परिश्रम लक्षात येतील। नवीन कामे सुरू करण्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करा।
टीमवर्कमुळे निकाल सुधारतील. नियमित अभ्यासाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल. अचूकतेने काम करा, शॉर्टकट टाळा आणि विश्वास ठेवा की तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता निर्माण करतील. स्पष्ट संवाद आणि शांत निर्णय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. आर्थिक बाबी स्थिर राहतील आणि हळूहळू सुधारतील. योग्य बजेट तयार केल्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. धोकादायक कल्पना किंवा जलद नफा टाळा. बचतीवर लक्ष केंद्रित करा. शिल्लक रक्कम भरा आणि आगामी खर्चाची योजना करा. कुटुंबाशी बोलल्याने उपयुक्त सल्ला मिळेल. लहान समजूतदार निर्णय तुमचा आत्मविश्वास वाढवतील. व्यावहारिक विचारसरणीवर अवलंबून राहा. शिस्त राखा आणि लक्षात ठेवा की आजचे शहाणपण भविष्यात आराम आणि शांती आणेल. तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहील. फक्त तुमचा दिनक्रम साधा ठेवा. पुरेशी विश्रांती आणि नियमित हलक्या हालचालींमुळे ऊर्जा टिकून राहील. तुमच्या शरीरावर आणि मनावर जास्त भार टाकू नका. हलके श्वास घेण्याचे व्यायाम किंवा शांत प्रार्थना तुमचे मन शांत करेल. भरपूर पाणी प्या आणि घरी शिजवलेले ताजे अन्न खा. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखा. सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिल्याने तुम्हाला संपूर्ण आठवडा सक्रिय, शांत आणि मजबूत राहण्यास मदत होईल. लहान सकारात्मक सवयी दीर्घकालीन आरोग्य आणि मानसिक संतुलन राखतील. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.